नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. आई ईश्वरीला म्हणत असतात की अगं ईशू, आपल्या बाबांची ट्रीटमेंट आता बदलतीये, पण आता खूप पैसे लागतील, त्याची व्यवस्था कुठून करायची? काय करायचं मला तर काहीच समजत नाहीये. काय करूया आपण ईशू? सुप्रिया विचारते तेव्हा ईश्वरी मात्र निरुत्तर असते. ती सुप्रियाकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आजीला राकेश भडकवायला येतो आणि आजीला म्हणत असतो की आई, तुम्हाला माहितीये का, अर्णव तिकडे जायला बघतोय ते ठीक आहे, तो त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. पण अहो, अशा या केसेस मध्ये मी हजारो केसेस बघतो ना, या अशा सगळ्या केसेस मध्ये ना उगीच अर्णव अडकलाच आहे. त्यामुळे मला असं वाटतंय ना, अर्णवला आपण तिकडे पाठवताच कामा नये. मला तरी पर्सनली असं वाटतं बाबा. तेव्हा मग आजी म्हणत असतात की हो हो, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबरच बोलताय. आता काही झालं तरी मी चिंटूला तिकडे पाठवणारच नाहीये. बघूया कसा चिंटू तिकडे जातोय ते. असं आजीला भडकवून तो मोकळा झालेला असतो. आणि मग नंतर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरीला भेटायला निघालेला असतो. अर्णव म्हणत असतो की आजी, मला पटकन निघावं लागेल. ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा अपघात झालाय, त्यामुळे मला त्यांना भेटायला लगेचच निघावं लागणार आहे. असं म्हणून अर्णव जायला निघतो. तेवढ्यातच आजी त्याला थांबवतात आणि म्हणतात, एक मिनिट चिंटू, इथेच थांब. तू कुठेही जायचं नाहीयेस आणि माझी तुला शपथ आहे. असं म्हटल्यावरती अर्णव खूपच चिडतो आणि तिथेच उभा राहतो. आता आजीची शपथ मोडून अर्णव तिथे जाणार का, तो ईश्वरीला भेटणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकेंची अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.